बातमी। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनेक दावे करण्यात आलेले आहेत। झिशान सिद्दीकींच्या जबाबामध्ये अनिल परबांसह काही बिल्डर्सच्या नावाचा उल्लेख आहे। परब एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते, तर बाबांनी हत्येच्या आधी लिहिलेल्या डायरीमध्ये कंबोज यांच्या नावाचा उल्लेख आहे। हत्येच्या दिवशी बाबा आणि कंबोज यांच्यामध्ये अर्धा तास संभाषण झालं। 5:30 ते 6 वाजेपर्यंत दोघांमध्ये व्हॉट्सअपवर संभाषण झालं, असा जबाब झिशान सिद्दीकी यांच्याकडून नोंदवण्यात आलाय। कृष्णा सुंदरवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। कृष्णा, वृषाली, आपण पाहतो की बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केलेले आहे त्या आरोपपत्रामध्ये ही हत्या बिश्नोई गँगने केलेली आहे असं नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भातले जे काही पुरावे आहेत, आरोपींचे जबाब आहेत, ते आरोपपत्रामध्ये जोडण्यात आलेले आहेत। मात्र झिशान सिद्दीकी यांचं जे पहिलं स्टेटमेंट झालेलं होतं त्याची कॉपी आता बाहेर आल्यानंतर त्यामध्ये त्यांनी केलेले मोठे दावे स्पष्टपणे समोर येत आहेत। त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी कुठेही बिश्नोई गँगचा उल्लेख केलेला नव्हता, तर त्यामध्ये जवळपास 10 बिल्डरांची नावं त्यांनी नमूद केलेली आहेत आणि या 10 बिल्डरांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला जाणार होता आणि त्यासाठी त्यांना काम मिळावं यासाठी तिथल्या स्थानिकांना हाताशी धरून ते आपलं काम करण्याचा प्रयत्न करत होते असं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। तर याच बिल्डरांच्या संपर्कामधले अनिल परब आणि मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख देखील झिशान सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये केलेला आहे। अनिल परब यांचा एका बिल्डरच्या नावाचा उल्लेख करत संदर्भ देत तिथल्या स्थानिकांना अनिल परब कशा पद्धतीनं माझ्यावरती विश्वास असेल तर मी आणीन त्या बिल्डरवरती विश्वास ठेवा अशा पद्धतीचं लोकांना आश्वासन देत होते, ते देखील त्यांनी घटनाक्रम मांडलेला आहे। त्याचबरोबर हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांनी आपल्या डायरीमध्ये मोहित कंबोज यांचं नाव लिहिलेलं होतं आणि संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान म्हणजे अर्धा तास व्हॉट्सअपद्वारे संभाषण दोघांमध्ये झालेलं होतं आणि एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं असं देखील झिशान सिद्दीकी यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे। मात्र या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी जो काही प्राथमिक तपास केलेला होता त्यामध्ये कुठलाही एसआरएचा अँगल स्पष्टपणे समोर आलेला नव्हता आणि म्हणून या लोकांची चौकशी मुंबई पोलिसांनी केलेली नव्हती, तर ही हत्या बिश्नोई गँगकडूनच झालेली आहे असं आरोपपत्र मुंबई पोलिसांनी कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे। सगळ्या आरोपींवरती मकोका लावलेला आहे, ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा आरोपी हा अनमोल बिश्नोई आहे, जो परदेशात राहून ही सगळे हत्येचं सगळं प्लॅनिंग आणि कट जो आहे तो या आरोपीने रचलेला होता। मात्र झिशान सिद्दीकी या संपूर्ण तपासावरती असमाधानी आहेत आणि त्यांनी सुरुवातीला मुंबई पोलिसांकडे जी काही नावं दिलेली होती किंवा जो काही जबाब नोंदवलेला होता त्यामध्ये अनेक मोठमोठ्या बिल्डरची नावं आहेत। एकूण 10 बिल्डरांच्या नावांचा उल्लेख झिशान सिद्दीकी यांनी आपल्याकडे केलेला आहे। त्याचबरोबर अनिल परब हे देखील संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीतल्या लोकांशी कशा पद्धतीने संवाद साधत होते आणि माझ्यावरती विश्वास असेल तर मी आणीन त्या बिल्डरला मान्यता द्या अशा पद्धतीचं ग्वाही देत होते। तो सुद्धा घटनाक्रम जो आहे तो झिशान सिद्दीकी यांनी आपल्या जबाबामध्ये नमूद केलेला आहे। ज्या दिवशी हत्या झाली त्याच दिवशी संध्याकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान मोहित कंबोज आणि बाबा सिद्दीकी यांच्यामध्ये व्हॉट्सअपवरती अर्धा तास संभाषण झाल्याचं सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या डायरीमध्ये म्हणजे बाबा सिद्दीकी यांना रोज डायरी लिहायची सवय होती आणि त्या डायरीमध्ये हत्येच्या दिवशी मोहित कंबोज यांचं नाव त्यांनी लिहिलेलं होतं, म्हणजे शेवटचं नाव हे मोहित कंबोज यांचं त्यांच्या डायरीमध्ये आहे असं देखील झिशान सिद्दीकी यांनी लिहिलेलं होतं आणि या सगळ्या अँगलनं मुंबई पोलिसांनी तपास करावा अशा पद्धतीचा जबाब त्यांनी मुंबई पोलिसांकडे दिलेला होता। मात्र सुरुवातीच्या प्राथमिक तपासामध्ये अशा एसआरएच्या बाबी काही निष्पन्न झाल्या नाहीत आणि त्यामुळे फक्त बिश्नोई गँगकडूनच ही हत्या झालेली आहे। त्या हत्येची कारणं कदाचित वेगवेगळी असतील, मात्र हत्येचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कट हा बिश्नोई गँगने रचलेला होता असं मुंबई पोलिसांचं आरोपपत्र सांगतं आहे। तर दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांच्या जबाबातले हे सगळे दावे पाहता त्यांचा फक्त एकच म्हणणं आहे की एसआरएच्या मुद्द्यावरून बाबा सिद्दीकी यांच्यासोबत जे काही दावे हेवे दावे होते त्या अनुषंगानेच ही हत्या जी आहे ती करण्यात आलेली होती। जरी त्यांनी थेटपणे कोणावरती आरोप केलेले नसले तरी मात्र झिशान सिद्दीकी यांनी जी काही बिल्डरांची नावं नमूद केलेली आहेत किंवा ज्या काही नेत्यांची नावं आरोप त्यांच्या स्वतःच्या जबाबामध्ये दिलेली आहेत त्याच जबाबाच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी तपास करावा अशा पद्धतीने त्यांनी विनंती केलेली होती। मात्र दोन्ही ही आपण संदर्भ जरी पाहिले तरी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये आणि आतापर्यंत जो काही तपास करून जे आरोपपत्र 26 आरोपींच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यामध्ये बिश्नोई गँगनेच ही हत्या केल्याचं नमूद करण्यात आलंय। तर मात्र दुसरीकडे झिशान सिद्दीकी यांनी जे काही दावे केलेले त्यामध्ये बिल्डरांचा कुठेतरी यामध्ये कनेक्शन आहे। शिवाय या सगळ्या झोपडपट्टी पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये बाबा सिद्दीकी यांचं स्थानिकांच्या सोबत असणं, स्थानिक लोकांच्या न्यायासाठी लढणं म्हणूनच त्यांची हत्या झालेली आहे असं झिशान सिद्दीकीने आपल्या जबाबामध्ये म्हटलेलं आहे। नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।